1689चा काळ। एकीकडे स्वराज्यावर मुघल हल्ले करत होते आणि याच वेळी दुसरीकडे स्वराज्याच्या अंतर्गतही तणाव निर्माण झाला होता। छत्रपती संभाजी महाराजांचे विश्वासू कवी कलश आणि शिर्के यांच्यात वाद झाला। कार्तिक मासी कवी कलश याजवरी शिर्के पारखे झाले, कलश पळोनी खिलणीयावर गेला, अशी जेदे शकावलीमधील नोंद आहे। कवी कलश आणि शिर्के यांच्यात झगडा झाला। त्यात शिर्क्यांनी कवी कलश यांना पळवून लावलं। तेव्हा कवी कलश हे खेळणा किल्ल्यावर म्हणजे विशाळगडावर गेले। कवी कलशाचा पराभव झाल्यावर शंभूराजे स्वतः खेळण्याकडे आले आणि त्यांनी शिर्क्यांना पळवून लावलं। यानंतर जेव्हा पुन्हा रायगडावर परतताना छत्रपती संभाजी महाराजांनी डोंगराळ दुर्गम संगमेश्वरचा मार्ग निवडला। रायगडाला वेढा पडलेला असल्याने त्यांना लवकरच गडावर पोहोचायचं होतं। पण दुर्दैव, छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर मुकामी आहेत आणि ही वार्ता मुघल सरदार मुकर्रब खानला मिळाली।